स्टुडंट्स, आज आपण वॉटर सायकल म्हणजेच जलचक्र याबद्दल माहिती घेणार आहोत. जलचक्र म्हणजे काय ते पाहण्याच्या आधी आपण पाहूया की पृथ्वी तलावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सोर्सेस आहेत. जसे की रिव्हर आहे, त्यानंतर पॉन्ड्स आहेत, लेक्स आहेत, ज्यातलं पाणी पोटेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य असतं इन जनरली. त्याचबरोबर काही सॉल्टी वॉटर सोर्सेस आहेत, जसे की सी आहे, ओशियन्स आहे, असे वेगवेगळे वॉटर सोर्सेस आहेत. पैकी मोस्ट ऑफ द सी वॉटर or the ocean water get evaporate and we get again this water in the form of rain. हेच आपण आज जलचक्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया वॉटर सायकल म्हणजे एक्झॅक्टली काय, जलचक्र म्हणजे काय. तर पहा, मोस्ट ऑफ द सी वॉटर्स आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे समजा हे समुद्रातील पाणी आहे आणि हे पाणी सूर्याची उष्णता ॲब्सॉर्ब करून घेतं, ज्याच्यामुळे की या समुद्रात या पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं. पहा काय सांगतोय आपण की मोस्ट ऑफ द सी वॉटर गेट इव्हॅपोरेट ड्यू टू द हीट ऑफ द सन. सी वॉटर हीट ऑफ द सन ॲब्सॉर्ब करून घेतं, ज्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. मोस्ट ऑफ द सी वॉटर इव्हॅपोरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन and water vapor form. This water vapor goes at higher altitude. जसं ती हायर ॲल्टिट्यूड, जसं ती जास्त उंचीवर जायला लागते तशी ही वॉटर वेपर थंड व्हायला लागते. आणि थंड झाल्यामुळे ह्या वॉटर वेपरचे टायनी वॉटर पार्टिकल्स तयार होतात. हे टायनी वॉटर पार्टिकल्स एकत्र येतात आणि काय तयार होतात, क्लाउड्स तयार होतात. पहा आपण काय सांगतोय, मोस्ट ऑफ द सी वॉटर इव्हॅपोरेट ड्यू टू द हीट ऑफ द सन अँड वॉटर वेपर फॉर्म. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द इव्हॅपोरेशन. या प्रोसेसला आपण इव्हॅपोरेशन असं म्हणूया. मोस्ट ऑफ द सी वॉटर गेट इव्हॅपोरेट्स अँड वॉटर वेपर गोज ॲट हायर ॲल्टिट्यूड्स. At higher altitudes, it loses its temperature. It means it becomes cool and tiny water droplets are formed. These water droplets come together to form clouds. हे सर्व पाण्याचे थेंब एकत्र येतात आणि काय तयार होतात, क्लाउड्स. दिस प्रोसेस इज सेड टू बी कंडेन्सेशन. पहा आपण काय सांगितलं सुरुवातीला, most of the sea water get evaporate due to the heat of the sun. This process is said to be the evaporation. This water vapor goes at higher altitude and get converted into the tiny droplets of water. This process is said to be the condensation. These tiny droplets of water come together to form clouds, and again we get this water in the form of rain. म्हणजेच समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. तयार झालेली पाण्याची वाफ जास्त उंचीवर गेल्यानंतर ती पुन्हा एकदा पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये, पाण्याच्या थेंबांमध्ये कन्व्हर्ट होते आणि हे पाण्याचे थेंब एकत्र येऊन ढग तयार होतात आणि पुन्हा एकदा आपल्याला हेच पाणी पावसाच्या स्वरूपात मिळतं. अशा पद्धतीने हे चक्र पूर्ण होतं. म्हणून या प्रोसेसला आपण जलचक्र म्हणजेच वॉटर सायकल असं म्हणत असतो. पहा काय सांगितलं आपण की द वॉटर सायकल स्टार्ट्स फ्रॉम द इव्हॅपोरेशन. वॉटर सायकलची सुरुवात होते इव्हॅपोरेशन. सी वॉटर हीट ऑफ द सन ॲब्सॉर्ब करतं, ज्याच्यामुळे इट गेट कन्वर्टेड इन टू वॉटर वेपर. ही वॉटर वेपर राईज होते ॲट द हायर ॲल्टिट्यूड आणि कन्वर्ट होते इंटू द टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, ज्याच्यामुळे क्लाउड्स तयार होतात. आणि पुन्हा फायनली जेव्हा हे क्लाउड्स पूर्णपणे भरले जातात, त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला ह्या क्लाउड्समधलंच पाणी इन द फॉर्म ऑफ रेन पुन्हा मिळतं. या प्रोसेसलाच आपण वॉटर सायकल म्हणतो. हीच प्रोसेस आपण या एका मॉडेलच्या सहाय्याने सुद्धा पाहू शकतो आणि याला डिफाईनसुद्धा करू शकतो. पहा आपण याला डिफाईनही करूया आणि या मॉडेलच्या सहाय्याने पाहूया. पहा काय सांगितलेलं आहे या मॉडेलमध्ये, the sea water or the water from any water body on the earth's surface evaporates due to the heat of the sun
and this water vapor goes at higher altitudes and get condensed. It means it get converted into the fine droplets, tiny droplets of water. These water droplets collects together to form the clouds. And again we get this water in the form of rain. This process is called as the water cycle. Okay, पुन्हा एकदा आपण पाहूया definition of the water cycle. The water from the earth's surface get evaporate due to the heat of the sun. This water vapor rises at higher altitude and get condensed, due to which clouds are formed, and again we get this water in the form of rainwater. This process is said to be the water cycle. Okay students, next part is in the next period. Thank you.